प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती करूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद, मान महिमा गौरव देऊया. प्रभू किती महान आणि किती चांगला आहे ह्याचा अनुभव आपला प्रत्येकाला आहे, नाही का. आज आपण धीर धरा किंवा धीराबद्दल आपण थोडंसं पाहणार आहोत. धीर धरा किंवा धीर धरणे किंवा संयम राखणे किंवा शांत बसून राहणे किंवा आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो की बी पेशंट. धीर धरणे हा शब्द नव्या करारात जवळजवळ 8 वेळा वापरलेला आहे आणि त्यातले जवळजवळ 7 वेळा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याचा वापर केलेला आहे. प्रभू येशूने लोकांना वरवरचा किंवा औपचारिक धीर दिला नाही, तर त्याने त्याच्यासाठी काहीतरी केले. त्यांची भीती दूर केली, त्यांचे रोग बरे केले, त्यांना जीवनदान दिलं, त्यांचा विश्वास वाढवला, त्यांच्या पापांची क्षमा केली. असे अनेक वेळा त्यांनी त्या काळात, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होता त्या काळामध्ये त्या लोकांना त्यांनी धीर दिलेला आहे. एकदा काही लोक एका खाटेवर पडलेल्या पक्षघाती मनुष्याला येशूकडे घेऊन आले. तेव्हा येशूने त्यांचा विश्वास बघून त्या पक्षघाती झालेल्या मनुष्याला म्हटले, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा केली आहे. आपण पाहू शकतो मत्याचा 9 अध्याय आणि 2 वचनात लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे 12 वर्ष रक्तस्रावी असलेली एका स्त्री येशूच्या मागे आली आणि त्याच्या वस्त्राच्या काठाला तिने स्पर्श केला, कारण तिचा विश्वास होता की ती नुसते धाग्याला जरी तिने, येशू ख्रिस्ताच्या कपड्याच्या धाग्याला जरी तिने स्पर्श केला तर ती बरी होईल. पण येशूने काय केले, मागे वळून पाहिले आणि तिला म्हटले, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. आपण पाहू शकतो मत्याच्या 9 अध्यायात आणि 20व्या ते 20व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. एका रात्री बोटीमध्ये असलेल्या शिष्याने येशूला समुद्रावर चालताना पाहिले आणि ते अस्वस्थ झाले आणि त्याला भूत समजून ते भीतीने ओरडले. पण लगेच येशू त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिऊ नका. आणि याचा उल्लेख मत्ते आणि मार्क या दोन्ही शुभवर्तमानामध्ये केलेला आहे. एका सभास्थानाच्या अधिकाऱ्याला निरोप मिळाला की त्याची आजारी मुलगी मरण पावली आहे. येशू दुसऱ्यांशी बोलत असताना त्याने हे ऐकले आणि तो त्याला म्हणाला, भिऊ नको, मात्र तुझा विश्वास ठेव आणि ती बरी होईल. पावलाने त्याचा अनुभव लिहिला आहे की तो कठीण परिस्थितीत असताना रात्रीच्या वेळी प्रभू येशू त्याच्याजवळ उभा राहिला आणि म्हणाला, धीर धर, कारण तू यरुशलेमात जशी माझ्याविषयी निक्षून साक्ष दिलीस तशी तुला रोममध्ये देखील दिली पाहिजे. आपण पाहू शकतो प्रेषिताच्या कृत्यामध्ये 23 आणि 11 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. प्रभू येशूची त्याच्या पित्याकडे जाण्याची वेळ जवळ आली असल्याने त्याचे शिष्यांनी त्यांना सांगितले, तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांच्या समाधानासाठी त्यांना शांती मिळावी म्हणून त्याने अनेक गोष्टी शिकवल्या. त्याचे समारोपाचे वाक्य हे होते की जगात मी तुमच्यावर दुःख येईल, जगात तुमच्यावर दुःख येईल, पण धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. योहानाचा 16व्या अध्यायात आणि 33व्या वचनात त्याचा उल्लेख केलेला आहे. आपल्याला पाहिजे असते की जे पाहिजे असते ते आपल्याला मिळत नाही. अनेकदा सामान्य जीवनात रोजच्या चढाओढीत दुःख असतं, निराशा असते, मन अशांत करणाऱ्या गोष्टी घडतात. अशा वेळी लोक आपल्याला काय करतात, धीर धरायला सांगतात, नाही का. पण आपल्या संकटात आपल्याला धीर देणारा स्वतः कोण आहे, प्रभू येशू आहे. आणि आपल्या वतीने तो काय लढणार आहे. आपल्याला विजयी करणारा कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो काय म्हणतो, तुम्हाला आणि मला धीर धरा. धन्यवाद.